नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेबद्दल शेतकरी बांधव सध्या अनेक प्रश्न विचारताय। यात महत्त्वाचं म्हणजे PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार। तर चला जाणून घेऊया याबद्दलची माहिती। तत्पूर्वी मित्रांनो, आपण पुढे जाणूनच घेणार आहोत की PM किसानचा 22वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार। तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी देशभरातील जवळपास 30,18,000 लाभार्थी हे येणाऱ्या हप्त्यापासून म्हणजेच 22व्या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। या संदर्भात केंद्र शासनाच्या माध्यमातून अधिकृत माहिती देखील देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर PM किसानच्या 21 हप्त्यांमध्ये जवळपास 4 लाख कोटी रुपये हे शेतकरी बांधवांना वितरित करण्यात आलेले आहेत। आता या योजनेअंतर्गत PM किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना काही अटी शर्तीही लागू करण्यात आल्या आहेत। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे जमीन नाही असे लाभार्थीसुद्धा या योजनेचा लाभ घेत असल्याचं स्पष्ट दिसून आलं आणि याच पार्श्वभूमीवर PM किसान योजनेच्या असलेल्या अटी शर्ती तसेच ज्यांच्या नावावरती जमीन नाही असे लाभार्थी आता बाद करण्यात आले आहेत। तसेच ज्या शेतकरी बांधवांचं आधार DBT नाहीत त्यांचेही हप्ते आता बंद करण्यात आले आहेत। त्यानंतर मित्रांनो, काही शेतकरी बांधवांची KYC आणि फिजिकल व्हेरिफिकेशन या प्रक्रिया देखील पूर्ण करणं जवळपास अपूर्ण आहे। यामध्ये आपण जर पाहिलं तर 30,18,361 शेतकरी बांधवांचा समावेश आहे आणि या सर्व शेतकरी बांधवांना आता एक अर्ज भरून देण्यासाठी सांगितलेला आहे। तुम्हीही जर फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये असाल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हीसुद्धा हा अर्ज भरून देऊ शकतात, जेणेकरून तुमचे पुढील हप्ते हे सुरळीतपणे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। याचबरोबर मित्रांनो, तुमची eKYC प्रक्रिया असेल, तुमचं लँड रेकॉर्ड असेल, तुमचं फार्मर ID कार्ड असेल आणि तुमचं आधार हे तुमच्या बँकेला लिंक असणं, या चारही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत। ज्या शेतकरी बांधवांच्या या चारही गोष्टी पूर्ण आहेत, फक्त आणि फक्त अशाच शेतकरी बांधवांना PM किसानचा 22वा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। आता मित्रांनो, तुमचा महत्त्वाचा प्रश्न आहे की नक्की हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार PM किसान योजनेचा 22वा हप्ता हा फेब्रुवारीच्या एंडिंगला जमा होण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, जवळपास फेब्रुवारीच्या एंडिंगला होळी या सणानिमित्त शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये PM किसान योजनेचा 22वा हप्ता हे केंद्र शासन नक्कीच जमा करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, जसं की आतापर्यंत आपण अपडेट्स पाहिल्या की नमो शेतकरी योजनेचा हप्ता डिसेंबर महिन्यामध्ये, त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये आणि आता फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होणार असंही सूत्रांच्या माध्यमातून जरी सांगण्यात येत असलं, सोशल मीडियावरती अशा जरी बातम्या येत असल्या तरीसुद्धा आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा मग कृषी विभागाच्या माध्यमातून अशी कुठलीही अपडेट समोर आलेली नाही की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। तर सरकारच्या माध्यमातून कुठलीही अपडेट, कुठलीही तारीख ही सांगण्यात येत नाही आहे। एकंदरीत आपण जर विचार केला तर एवढ्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता हा वितरित होणं आवश्यक होतं, परंतु ते अद्यापही वितरण झालेलं नाही आणि महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांपूर्वी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होईल अशी देखील शंका व्यक्त करण्यात येत होती, परंतु त्याकडे राज्य सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आपण जर पाहिला तर अजूनही म्हणजेच आजचा घडीचा जर आपण विचार केला तर अद्यापही शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा नक्की कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार याबद्दलची अधिकृत अपडेट्स ही राज्य शासनाच्या माध्यमातून असेल किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून असेल देण्यात आलेली नाही। तर मित्रांनो, जसं की राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल कुठलीही माहिती अधिकृत दिली जाईल तर आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून ती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल।
तर शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन शेतीविषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण येथे तुम्हाला शेती संबंधित नवनवीन अपडेट्स पाहायला मिळत असतात. पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.